साधनाची 4 अंगे. मी जेव्हा भजन करत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसंच तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावं आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठं दिसतं. हेच चुकतं. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असं तुम्ही करत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणं कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवला आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असं समजावं. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहे. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करत जावं, त्याचं महत्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवन नामस्मरण अखंड ठेवणं. परमात्म प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचं उरलं आहे असं आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटतं त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखंच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरलं नाही असं ज्याला वाटतं त्यानेच गुरु भेटल्याचं सार्थक केलं असं होतं. गुरु आज्ञेपरते दुसरं त्याला साधनच नसतं. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचं आहे असं त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.